अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र बऱ्याच जणांनी नाव ऐकलं असेल, तर बरेच जण याचं पठणसुद्धा करतात. आता श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्राच्या विविध सेवा केल्याने काय काय फायदे होतात तेच आपण आजच्या भागामध्ये बघूया. खूपच अत्यंत प्रभावी आणि अद्भुत असं हे ललिता सहस्त्रनाम स्तोत्र आहे. जर एखाद्या व्यक्तीचं डोकं दुखत असेल, तीव्र डोकेदुखी असेल, डोकंदुखी थांबतच नसेल किंवा ताप असेल, तर अशा व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवून आपण जर श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र वाचलं ना, तर त्याचा ताप आणि डोकेदुखीसुद्धा निघून जाते. असे केल्याने त्या व्यक्तीचं ताप आणि डोकेदुखी असे आजार तात्काळ बरे होतात. दुसरी सेवा तुम्ही अशी करू शकता श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्राची, की एक कळशीभर पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यावर आपण असा हात ठेवायचा. कळशीवर असा हात ठेवून त्या पूर्ण पाण्याला श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र वाचून अभिमंत्रित करायचं. म्हणजे असा हात ठेवून आपण श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र आपण वाचायचं. ते पूर्ण पाणी अभिमंत्रित होईल आणि त्या पाण्याचा खाली जमिनीला स्पर्श न होऊ देता एखादी व्यक्ती जर काही दोष जर असतील किंवा नजरबाधा झाली असेल किंवा त्या व्यक्तीला काही बाहेरची बाधा असेल, दोष असतील किंवा नवग्रह दोष जरी असतील, तर त्या पाण्याने त्याची पूर्ण आंघोळ करायची. किंवा त्या व्यक्तीच्या अंगावर तरी ते शिंपडायचं. त्याचे पूर्ण दोष नाहीसे होतात. तिसरी महत्त्वाची सेवा म्हणजे बघा, बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की संतती प्राप्तीसाठी ते सेवा घेतात, संतती प्राप्ती होत नाही. आजकालच्या खाण्यापिण्यामुळे म्हणा किंवा आजकालच्या वातावरणामुळे होणार संतती प्राप्तीचे किंवा वंध्यत्वाचे असे प्रॉब्लेम खूप वाढायला लागले आहेत. तर त्यासाठी एक सुंदर उत्तम उपाय असा आहे की बघा, की आता जसं आपण कळशीवर पाणी अभिमंत्रित केलं, त्याचप्रमाणे जर तुम्ही ताक किंवा दही अभिमंत्रित करून जर त्या स्त्रीने जर 41 दिवसापर्यंत रोज श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र वाचून अभिमंत्रित दही किंवा ताक जर 41 दिवस सतत घेतलं ना, तर संतती प्राप्ती निश्चित होते. असे अनुभवसुद्धा आले आहेत. इतकं प्रभावी हे श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र आहे. त्याचप्रमाणे पुढचं बघा, जर नित्य ललिता सहस्त्रनाम स्तोत्र जर आपण वाचलं, नित्य सेवेमध्ये ते आपल्या इन्क्ल्यूड असलं, आपण रोज जर वाचत असलो ना श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र, तर आपल्या चेहऱ्यावर सुद्धा तेज येतं. कारण इतकी शक्ती या ललिता सहस्त्रनाम स्तोत्रामध्ये आहे. रामरक्षिणीसुद्धा असंच तेज आपल्या चेहऱ्यावर येतं जर रोज आपण वाचलं तर. ललिता सहस्त्रनाम स्तोत्र पठण करणाऱ्या व्यक्तीला जर कोणी व्यक्ती त्रास देत असेल, कुठूनही त्या व्यक्तीला बाहेरची त्रास होत असेल, एखादी व्यक्ती शत्रू असेल, त्रास देत असेल, एखाद्या व्यक्तीचा सततचा त्रास रोजचा होत असेल ना, तर त्या व्यक्तीला स्वतः मार्तंड भैरव त्यांच्या प्रभावाने शिक्षा करतात असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय, तर म्हणजेच तो त्रास देणारा व्यक्ती आपल्याला काहीही करू शकत नाही, इतकं प्रभावी हे आहे. त्यानंतर जर सतत 6 महिने रोज श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र जर कोणी वाचत असेल रोज, तर त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदते, ती चिरकाळ टिकते आणि अखंड सदैव त्याच्या घरात लक्ष्मीचा वास राहतो. त्यांच्या घरात धनधान्याची, पैशांची कधीही कमतरता पडत नाही, नेहमीच बरकत राहते. त्याचप्रमाणे हे ललिता सहस्त्रनाम स्तोत्र इतकं प्रभावी आहे की जर कोणी पूर्ण आपल्या आयुष्यभरात एक जरी पाठ श्री ललिता सहस्त्रनामाचा जर कोणी केला आणि त्या संपर्कात सुद्धा जितक्या व्यक्ती येतील तितक्यासुद्धा पापमुक्त होतात असं म्हणतात. कारण इतकं पवित्र आणि प्रभावी हे ललिता सहस्त्रनाम स्तोत्र आहे. बरेच जण तर असं म्हणतात की आपण जे दान करतो सज्जन व्यक्तीला, आपण असं म्हणतो की सज्जन व्यक्तीला दान करावं, तर दान अशाच व्यक्तीला करावं की ज्या व्यक्तीने ललिता सहस्त्रनाम स्तोत्र पठण केलेलं असेल एकदा तरी किंवा त्याबद्दल माहितीसुद्धा असेल, अशाच व्यक्तीला दान द्यावे असं सुद्धा म्हणतात. नाहीतर आपले दान व्यर्थ जाते. इतकं महत्त्वाचं हे ललिता सहस्त्रनाम स्तोत्र आहे. त्याचप्रमाणे असं म्हणतात की ललिता देवीचे 1000 नामं वाचून जो भक्त बघा, कमल, तुळशी, मंजिरा, कदम, चंपक, जाती, कनेर, बिल्वपत्र, कुंद, केशर, पाटली, केतकी म्हणजेच केवडा, माधवी म्हणजेच जुही या सुगंधित फुलांनी जो भगवतीची आराधना करेल, पूजन करेल, त्याच्या पुण्याचे वर्णन साक्षात महेश्वरही करण्यासाठी असमर्थ ठरतील असं म्हटलं जातं. असं हे अद्भुत आणि पवित्र प्रभावी
श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र आहे. तुम्हाला हे श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र कुठेही मिळून जाईल, गुगलवर तुम्हाला मिळून जाईल किंवा त्याचं पुस्तकसुद्धा मिळते, एखाद्या आध्यात्मिक दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल. इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे. हे पठण केल्यावर जे जे अनुभव येतात त्याचं एखादं पुस्तकच तयार होईल, इतके मोठे अनुभव आहे या ललिता सहस्त्रनाम स्तोत्राचे. प्रत्येकाला वेगळी अनुभूती येते, प्रत्येकाची इच्छा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण होतात. इतकं प्रभावी हे श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र आहे. प्रत्येकाने एकदा तरी आपल्या आयुष्यामध्ये ते वाचावे, म्हणूनच हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न. तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल. श्री स्वामी समर्थ.